सुद्धा आलेल्या आहे बघा. बाई होती ना. तर नमस्कार मित्रांनो, मी आता वालवलीला आलो आहे कारण आज श्री आई माऊली देवीचा अवतार प्राप्ती दिन म्हणजे वाढदिवस हा आज पार पाडला जात आहे. आणि त्याचबरोबर कालच्या दिवशी जे काही धार्मिक विधी वगैरे होते त्या मंदिरामध्ये पार पडले आणि आज आहे अवतार प्राप्ती दिन. त्यामुळे आता आपण मंदिरामध्ये जाऊया, देवीचं दर्शन घेऊया आणि त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये विविध प्रकारची दुकानंसुद्धा आली असणार. तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो. मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि माझ्यासोबत आता आहे साहिल आणि आता आपण गाड्या या साईडला पार्किंग केल्या आहेत. तर आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहे. मंदिरचा रोड आहे ना, त्या ठिकाणी विविध दुकानं लागली आहेत. सर्वजण प्रसाद वगैरे घेऊन, सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेऊन ना निघाले ते बघा रिटर्न, देवीचं दर्शन वगैरे घेऊन. आता बरोबर 2 वाजत आले आहेत आणि सर्वजण देवीचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभसुद्धा घेऊन आपापल्या घरी चालले आहेत. आणि इकडे बघा जत्रा म्हटल्यानंतर विविध प्रकारची दुकानं आलेत. हे बघा, आपण येताना विचारूया कसे आहेत ते. इकडे सुद्धा आहे बघा. इकडे गरम सामान मसाल्याचं आणि समोर बघा इकडे घरातल्या गरजेच्या वस्तू आहेत आणि गर्दी बघा. मित्रांनो साईडला पार्किंग आहेत आणि कपड्यांची, भांड्यांची, सगळ्या प्रकारची दुकानं आहेत. आणि इकडे पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. इकडे ओटी सामान आहे. हॉटेल सुद्धा आहेत. आता आपण 2 मिनिटावरती पोचू. तर मित्रांनो रात्रीच्या वेळी भरपूर सारी गर्दी असणार आहे. आता ओटी वगैरे याकडे भरली जात आहे आणि त्याचबरोबर इथे दर्शनाच्या रांगासुद्धा लांबपर्यंत आहेत. बघा दर्शनाच्या रांगा बघा. आणि इकडे मित्रांनो बघा दर्शनाच्या रांगा बाहेरपर्यंत आल्या आहेत. ते बघा तर मित्रांनो आणि समोर आहे तो गेट. अरे असं फोन नाही केला तो एकटं जा असं असं येतो पुढे जाऊन येतो. आवडतं काय त्याच्या. तर मित्रांनो इथून मंदिराच्या इथून गेट आहे, तिथं आपण प्रवेश करणार आहोत. तिथे आधी दर्शनाच्या रांगा बघा लांबच लांब आहेत. नमस्कार, बरं आहात ना. तर इकडे दुकान सुद्धा काकांचं आहे बघा. काय म्हणतात? नाही 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 चला चला इथे जाऊन नाही नाही येतो काय म्हणता. बरोबर दरवर्षी मला भेट होताच ओटीचं सामान वगैरे येतो जाऊन येतो. काही जण दर्शन घ्यायला चालले आहेत रांगेमधून, तर काही जण दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभसुद्धा घेऊन येतो. बाई होती ना. आजी ओटी कशी हा 130 रुपये. आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो. या ठिकाणी सुंदरसं सजवलं सुद्धा गेलं आहे बघा मंदिर.
युट्यूबर होय होय नमस्कार. अंगणवाडी का होता ना तू? होय 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 माझा तर फोटो मित्रांनो काय बोलताय माझा फोटो आहे युट्यूबर हो, नक्की. अंगणवाडीला पण होता. हो नक्की नक्की. तर मित्रांनो दर्शनाच्या रांगा बघा आणि मंदिराला आतमधून ना आणि त्याचवर बाहेरून सुंदर असं सजवण्यात सुद्धा आलेलं आहे. होय होय मित्रांनो आपण जेवढं चांगलं करू तेवढं आपलं नाव होतं आणि तेवढे लोक आठवण सुद्धा काढतात. आता इथे आल्यानंतर आपण बघितलं असेल आणि इकडे बघा सुंदर असं सजवण्यात सुद्धा आलेलं आहे बघा. विद्युत रोषणाई केलेली आहे आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत चालू. आणि इकडे गर्दी आहे आपण मित्रांनो गर्दी आहे आणि इकडे बघा पालखी सुद्धा सुंदर सजवण्यात आली आणि समोर दर्शनाच्या सुंदर अशी पालखीचं सजवण्यात आलं आहे. आपण उत्सव मूर्ती दर्शन घेऊ. हो थांबवतो तिकडे चला थांबव 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 जर तिकडे चल चला गाडी तिकडे जा दर्शन घे दर्शन त्या साईडने घ्या त्या साईडने घ्या हो मित्रांनो सुंदर सजावट केलेली आहे बघा मंदिराच्या आतमधून आणि गाभाऱ्यामध्ये सुद्धा आहे बघा सुंदर सजावट केलेली आहे. या ठिकाणी आलेले भाविभक्त देवीची ओटी भरतात आशीर्वाद घेत आहेत. तर म्हणजे या ठिकाणी विद्युत रोषणाई आहे आणि त्याचबरोबर सजावट सुद्धा केलेली आहे आणि सर्वजण लाईनीमध्ये दर्शन घेत आहेत एवढं. आणि प्रत्येक मंदिराचा जो पिलर आहे ना तो सजवण्यात आलेला आहे बघा आणि सर्वजण दर्शन घेत आहेत. आता आपण देवीचं दर्शन घेतलं आणि त्यावर आता महाप्रसादाचा लाभ सुद्धा आलेले भाविभक्तजन घेत आहेत. तर आपण सुद्धा घेऊया आणि त्यानंतर हा मंदिरचा आपण परिसर बघूया. इकडे बघा विविध प्रकारची दुकानं आलेली आहेत. मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांचा गजबजाट आपल्याला बघायला भेटतं आणि या बॅक साईडचं मंदिर असतं. आणि इकडे आता आपण महाप्रसादाचा लाभ घ्यायला जाऊया. तर मित्रांनो या ठिकाणी आलेले भाविभक्त हे बघा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. आपण सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेऊया. इकडे बघा महाप्रसादामध्ये बघा डाळ भात आणि उसळ आहे आणि त्याजवळ आलेले सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि आपल्यासोबत साहिलसुद्धा साहिल पोटभर जेवा.
मित्रांनो आता आपण महाप्रसादाचा लाभ घेतला, देवीचं दर्शनसुद्धा घेतलं आणि आता आपण बाहेरच्या परिसरामध्ये आलो. या ठिकाणी आता सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत आणि त्यावर भरपूर सारी भाविकांची गर्दी आहे. सर्वजण येत आहेत, रांगेमध्ये दर्शन घेत आहेत आणि आपला ही दुकानं वगैरे आली ते आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या घेत आहेत. तर आता आपण हा मंदिरचा परिसर बघूया आणि त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर तेव्हा पाताळेश्वर देवाची जी पालखी आहे ती आई माऊली देवीच्या भेटीला येते आणि आज ती प्रस्थान करणाऱ्याबरोबर 4-4:15च्या दरम्यान आहे. त्याचं आपल्याला दर्शनसुद्धा होणार आहे आणि त्याआधी आपण मंदिराचा ना परिसर बघूया. बघा, ज्यांचे नयनवस असतात ते फेडले जातात. हे बघा अशा पद्धतीने. इकडचा मित्रांनो मंदिरचा परिसर आहे आणि इथे विविध प्रकारचे दुकानंसुद्धा लागले आहेत. खाजेची आहेत, त्याचबरोबर लहान मुलांचे खेळण्याचे सुद्धा आहेत. इथे ओटीचं सामान वगैरे आपल्याला भेटतं. इथे लहान मुलांचं खेळण्याची साधनं आहेत. हे बघा आणि इकडे लेडीज स्पेशल इकडे सुद्धा आहे आणि इथे मूर्त्या आहेत वेगवेगळ्या देवदेवतांच्या.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण पालखी सोहळा बघितला, उत्सव मूर्तीचं दर्शनसुद्धा घेतलं. आता ही पालखी रवाना झाली आहे ते म्हणजे श्रीदेव पाताळेश्वर जो देव आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये निघाली आहे. त्याचबरोबर पालखीसोबत भरपूर सारे भाविक भक्तजनसुद्धा आहेत. अजूनही या ठिकाणी भाविक भक्तजन येतात, देवीचं दर्शन वगैरे घेतात आणि 4पर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ भरपूर साऱ्या भाविकांनी घेतलेला आहे. आणि आता आपण मंदिरचा परिसर बघूया आणि त्यानंतर आपण जाऊया घरी. तर थोडक्यात ना मित्रांनो, आपण मंदिरचा परिसर बघूया. इकडे बघा आणि इकडे सुद्धा बघा. इकडे सुद्धा इकडे बरीचशी दुकानं आहेत. चप्पल घ्या 50 रुपये 100 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आई माऊली देवीचा अवतार प्राप्ती दिन म्हणजेच वाढदिवस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला. देवीचं दर्शन घेतलं, मंदिरसुद्धा सुंदर असं सजवण्यात आलं होतं. त्याचबरोबर पालखी सोहळासुद्धा आपल्याला उत्सव मूर्तीचं दर्शन झालं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा अवतार प्राप्ती दिन आपल्याला यावर्षी या व्हिडिओच्या माध्यमातून बघता आला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.